नमस्कार, मी योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी। आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 127 मधील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कोण होणार भाग्यलक्ष्मी या भव्य कार्यक्रमात उपस्थित आहोत। बक्षिसे जिंका आणि आनंद लुटा या घोषवाक्याखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे। या भाग्यलक्ष्मी स्पर्धेमध्ये महिलांसाठी लकी ड्रॉ तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेले होते। लकी ड्रॉ मध्ये 25 महिलांना पैठणी साड्या देण्यात आलेल्या असून खेळांमधील विजेत्यांसाठी फ्रीज, वॉशिंग मशीन, LED टीव्ही, मोबाईल आणि मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली होती। हा कार्यक्रम रविवारी 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत अत्यंत उत्साहात पार पडलेला आहे। या कार्यक्रमाच्या आयोजक सौ स्वरूपा तुकाराम सुरेश पाटील ह्या होत्या। लकी ड्रॉ सुरू होताच पहिलं नाव स्वरूपा असं निघालं आणि तो एक आनंददायी योगायोग ठरलेला आहे। त्यामुळे उपस्थित महिलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हा कार्यक्रम विविध परिसरांमधून ग्रुपानिहाय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेला आहे। ग्रुप नंबर 1 अंतर्गत कातोडीपाडा, सेवानगर, रामनगर, इंदिरानगर येथून सहभाग होता। या ग्रुपचे उपशाखा प्रमुख होते श्री किशोर टुकरूल, श्री अजित गायकवाड, अशोक पोटे। त्याचप्रमाणे ग्रुप नंबर 2 अंतर्गत जुना कातोडीपाडा, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर येथून सहभाग होता आणि या ग्रुपचे उपशाखा प्रमुख होते सुनील जोशी, विजय देशमुख, संतोष रुके आणि संतोष सावंत। त्याचप्रमाणे ग्रुप नंबर 3 मध्ये शिवसागर, दयासागर, समता मित्रमंडळ आणि सम्राट मित्रमंडळ या परिसरांचा समावेश होता आणि या ग्रुपचे उपशाखा प्रमुख होते श्री शिवाजी जाधव, संजय फाळके, संतोष कुडवे यांनी जबाबदारी ही पार पडली असून ग्रुप नंबर 4 अंतर्गत भीमनगर, नूतन भीमज्योत क्रीडा मंडळ आणि जवाहरभाई प्लॉट येथून सहभाग होता आणि यांचे उपशाखा प्रमुख होते महेंद्र पगारे, रवींद्र आमकर आणि विलास जाधव। त्याचप्रमाणे ग्रुप नंबर 5 अंतर्गत गोळीबार रोड, तरुण विकास मंडळ आणि गंगावाडी गट क्रमांक 2 येथून सहभाग होता उपशाखा प्रमुख श्री जगदीश कदम, दीपक उतेकर, राजेश पाटील आणि शशिकांत देशमुख। त्याचप्रमाणे ग्रुप नंबर 6 अंतर्गत जय मल्हार नगर, पंचशील नगर आणि गणेश नगर येथून सहभाग होता उपशाखा प्रमुख प्रकाश पालम, शरद जाधव आणि श्री बळीराम दाबेकर हे देखील होते। या सर्व परिसरांमधून महिलांच्या मोठ्या उपस्थितीत हा भाग्यलक्ष्मी कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे आणि पारदर्शकरित्या पार पडलेला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्व महिला उपस्थित इथे राहिल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि तुम्ही इथे आल्याबद्दल परत मनापासून एकदा आभार मानते। आणि आज आपले सर्वांना माहिती आहे ना माझं नाव, आणि पैठणी कोणाकोणाला मिळणार आहे, कोणाकोणाला हवी आहे, आणि सगळ्यांसाठी सरप्राईज गिफ्ट सुद्धा ठेवलेलं आहे, त्यामुळे कोणी इथून जायचं नाहीये। हा, अरे अंगात आला या, अंगात आला या, हा अंगात आला या, घे घे, हा घे, शाबास, अंगात आला या, नवरी नटली, अंगात आला या, हा हा शाबास, हा अंगात आला या, हा घे, हे नको लावू यार, हा शाबास, हा हे पडताय किती, तर 5व्या विजेत्या ठरतायत। ताई तुमचं नाव? वर्षा परशुराम चव्हाण या 5व्या विजेत्या ठरतायत। जरा जोरदार टाळ्या त्या पटकवतायत मिक्सर। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू। यानंतर मोबाईलच्या विजेत्या ठरल्या आहेत। प्रभाग क्रमांक 127च्या माध्यमातून ज्यांची एक चिठ्ठी शेवटपर्यंत होती आणि मला वाटलं अंगातच येत आहे की काय, इतक्या चांगल्या खेळल्या अंजली अनिल शिंदे, जरा जोरदार टाळ्या। तो सॅमसंगचा मोबाईल आहे, जवळजवळ 17,000 रुपयाची किंमत असलेला हा मोबाईल आपण यांना भेट देतोय। लावतो
संजय दादा शेट्टी तसेच शशिकांत थोरात यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जातं. तिसऱ्या क्रमांकाचा विजेत्या ज्या घरामध्ये पाहतील आपल्या सुनेबरोबर टीव्ही ज्यांना मिळतोय सॅमसुईचा हा कलर टेलिव्हिजन आणि विजेता आहेत. याचं नावच विजेता आहे. विजेता खडसे, बरोबर ना? खडसेत ना? हा, विजेता खडसे ताई या, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ते. यानंतर द्वितीय विजेत्या ज्यांनी जिंकलाय वॉशिंग मशीन विजेत्या ठरतायत चेतना स्वप्नील ठाकूर. जरा जोरदार टाळ्या चेतना स्वप्नील ठाकूर यांच्याकरता. जिंकलात तुम्ही. हा, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. हा, शाबास. सैनिक वेडे करू जीवाचे रान तुमच्या मोबाईल मध्ये फोटो एकचा फोटो काढा. या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात ज्यांनी जिंकलाय हा गोदरेजचा डबल डोअरचा फ्रीज. त्यापेक्षा वर्षभर ज्यांचा नावाचा उल्लेख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 127 आयोजित सन्माननीय सुरेश पाटील यांच्या माध्यमातून तसेच स्वरूपाताई पाटील यांच्या माध्यमातून आयोजित झालेल्या या स्पर्धेची कोण होईल भाग्यलक्ष्मी ह्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतंय. आणि कोण होईल भाग्यलक्ष्मी विजेत्या आहेत हॅलो हॅलो अर्चना प्रशांत गवार. आहा, शाबास. महाभाग्य विजेती. वहिनी, नक्कीच तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय कसं वाटतंय महाभाग्य लक्ष्मी झाल्यावर. मी खूप खुश आहे की मी माझ्या सासूबाईला एवढा मोठा गिफ्ट देते आणि सगळे एवढे उपस्थित आहे तर मला खूप बरं वाटतंय. सगळ्यांना अहो बोला बिंदास. आज जिंकलात तुम्ही असं काय मग. तर थँक्यू एवढं प्रोत्साहन दिल्याबद्दल सगळ्यांनी. नमस्कार. आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये. आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील जी आहेत. पाटीलजी, काय सांगाल? या ठिकाणी महिलांच्या चेहऱ्यावरती एक हास्य दिसलं. या हास्याबद्दल आपण एक कार्यक्रम ठेवलात, अनेक पारितोषिकं मिळवली महिलांनी, त्याबद्दल आपण काय सांगाल? शाखा क्रमांक 127च्या वतीने मागच्या 9 वर्षापासून आम्ही भाग्यलक्ष्मी हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो कातोडीपाड्यामध्ये. आणि आज सगळ्या आमच्या विभागातील भाग्यलक्ष्मी या कार्यक्रमाला सगळ्या भाग्यलक्ष्मींनी भाग घेतला होता. एक आनंद होता. एक महिला कुठेतरी दिवसभर काम करत असताना घरच्या सगळ्या व्यापातून वेळ काढून एक 2-3 तास या कार्यक्रमाला हजेरी लावून एक चांगला आनंद घेत असतात. आज आपण शाखा क्रमांक 127च्या वतीने भाग्यलक्ष्मी हा कार्यक्रम साजरा करून लोकांना एक आकर्षक अशी बक्षिसं आपण या कार्यक्रमामध्ये ठेवली होती. आणि कमीत कमी नाहीतरी 4 ते 5 हजार महिलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. मी सर्वप्रथम या सर्व महिला भगिनींचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षाही मोठा भव्य असा आम्ही कार्यक्रम शाखा क्रमांक 127च्या वतीने साजरा करतो. आपल्यासोबत मिसेस पाटील आहेत. वहिनी, काय सांगाल? काय शुभेच्छा द्याल महिलांना?
सर्व महिला आमच्या 127 वॉर्डमधल्या सगळ्यांनी आज चांगली उपस्थिती दिली. आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे. सगळ्या लेडीजनी मला सांगितलं की बहिणी आजचा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे आणि मलाही खूप आनंद वाटला आज सगळं एवढं सगळ्या लेडीजना बघून आणि त्यांचा उत्साह बघून त्यांचं प्रेम बघून मला खूप खूप बरं वाटलं आज.